नमस्कार विद्यार्थ्यांनो. माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 2, ज्याचे नाव आहे समांतर रेषा व छेदिका. याचा आपण 5वा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण शिकणार आहोत समांतर रेषा कशा काढायच्या त्या. आपल्याला एक रेषा दिली असेल आणि त्या रेषेवरून आपण समांतर रेषा बरोबर कशी काढू शकतो ते आपण पाहूया. दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. तर चला पहिली रचना पाहू. दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून गुण्याच्या साहाय्याने समांतर रेषा काढा. म्हणजेच काय, आपल्याला एक रेषा दिली असेल, त्याच्यावरती आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे आणि त्या बिंदूतून आपल्याला समांतर रेषा काढायची. तर पाहूया. पहिले काय आहे, रचनेच्या पायऱ्या पहा. रेषा एल काढा आणि त्याच्या बाहेर बिंदू पी घ्या. त्यानंतर आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन गुणे चिटकवून ठेवा. गुण्या ए बी धरून ठेवा. गुण्या बी ची कड पी बिंदूवर आहे आणि त्या कडेवरती रेषा काढा. त्या रेषेला एम नाव द्या आणि रेषा एम ही रेषा एल ला समांतर आहे. हा गुन्हा झाला ए, हा गुन्हा झाला बी. हे गुन्हा ए आणि बी एकमेकांना असे पकडून ठेवा की गुन्हा ए बरोबर या एल रेषेवरती असला पाहिजे आणि गुन्हा बी त्याला चिटकवून ठेवा आणि इथे एक बिंदू ठेवा. त्या बिंदूतून आपल्याला काय करायची, रेषा काढायची. आता दुसरी रचना. रेषा एल काढा. त्या रेषेच्या बाहेर बिंदू पी घ्या. बिंदू पी मधून जाणे रेषा एल वर रेख पी एम हा लंब काढा. रेषा एल वर एन हा वेगळा बिंदू घ्या. बिंदू एन मधून रेषा एन क्यू हा रेषा एल लंब काढा आणि एन क्यू बरोबर एम पी घ्या. बिंदू पी आणि क्यू मधून जाणारी रेषा एम काढा आणि रेषा एल ला समांतर असेल. आपण पहिल्या रचनेमध्ये काय पाहिलं, तर आपल्याला एक बिंदू घ्यायचा आहे कुठेतरी. याला खाली रेषा एल काढली, त्यावरती कुठेतरी एक बिंदू घ्या आणि त्याला बरोबर गुण्याच्या साहाय्याने त्या बिंदूतून बरोबर एक सरळ रेषा काढा. आता इथे दुसरी पर्याय दिलाय. तुम्ही एक काम करा, इथे दोन बिंदू घ्या. आपल्या इथे दोन बिंदू घ्यायचे आणि त्या दोन बिंदूंना बरोबर गुण्याच्या सहाय्याने आपल्याला समांतर रेषा काढायची. तर चला आपण सुरू करूया. पहिली एक रेषा घेतली, त्यावरती आपण गुन्हा ठेवला. हा ए गुन्हा झाला. इथे एक बिंदू घेतला, त्या बिंदूवरती बरोबर हा गुन्हा ठेवला. नंतर बी बिंदू घेऊ, दुसरा गुन्हा घेऊ बी आणि आपल्याला जिथे बिंदू आहे त्या बिंदूपर्यंत ह्या गुन्हा बी गुन्ह्याला वरती घेत जावा. त्यानंतर इथे एक रेषा काढा किंवा हा बिंदू काढा आणि ह्या दोन बिंदूंना आपण जोडूया आणि त्याला नाव दिले पी. पुढे तसाच आपण आता दुसराही बिंदू घेऊ क्यू, जो समांतर अंतराचा असेल. म्हणजे पीएम जितके अंतर असेल तितकेच पुढे अंतर असेल. या कच्ची आकृतीप्रमाणे आपल्याला चित्र काढायचं आहे. पुन्हा ए गुन्हा घेतला, त्यावरती बी एन बिंदू ठेवला आणि त्यानंतर बी गुन्हा घेतला. आपल्या जितकी उंची इथे पीएम जितकी आहे तितकीच उंची आपण इथे घेतली आणि इथे बिंदू घेतला. त्याला नाव दिले क्यू आणि आता गुन्हा बाजूला काढून तिथे आपण एक लंब रेषा काढू आणि ह्या दोन्ही बिंदूंना जोडणारी एक रेषा काढू. ह्या रेषेला नाव देऊ एम आणि ही रेषा एम आणि एल ह्या दोन्ही एकमेकांना काय ठरले आता, समांतर. आता रचना तिसरी. दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर रेषा काढणे, समांतर रेषा काढणे. आता इथे रीत काय दिली बघा. रेषा एल काढायची आहे 2.5 सेंटीमीटर म्हणजे 2.5. या अंतरावरती समांतर रेषा काढा. रचनेच्या पायऱ्या म्हणजे कशा आहेत. पहिले रेषा एल काढू, जी आपल्याला पाया असेल आणि त्यावरती ए आणि बी असे दोन बिंदू घ्यावे लागतील. त्या ए आणि बी बिंदून जाणारी एक रेषा एल लंब रेषा काढा. त्या रेषेवरती बिंदू ए आणि बिंदू बी पासून 2.5 सेंटीमीटर अंतरावरती पी आणि क्यू बिंदू घ्या. म्हणजेच ए आणि बी मध्ये एक बिंदू काढल्यानंतर त्यातून एक लंब रेषा काढा. त्या लंब रेषेवरती आपल्याला 2.5 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती पी आणि क्यू बिंदू घ्यायचे. आता हे पी आणि क्यू रेषा काढा आणि त्या पी क्यू रेषा ही एल ला 2.5 सेंटीमीटर अंतरावरती समांतर असलेली रेषा आहे. म्हणजेच काय, हा आपल्याला एक दोन बिंदू घ्यायचे किंवा एक रेषा घ्यायची, त्यावरती दोन बिंदू घ्या आणि त्या बिंदूंमधून बरोबर एक लंब रेषा काढा. तुम्हाला पाहिजे तर कोन मापकाच्या सहाय्याने आपण काढू शकतो आणि त्यातलं अंतर आपल्याला ठेवायचे 2.5 सेंटीमीटर इतकी. म्हणजे आपण इथून रेषा एक किरण काढून ठेवले वरच्या दिशेने पी आणि क्यूच्या दिशेने आणि त्यावरती आता काय करायचं, 2.5 सेंटीमीटर दोघांमध्ये घेऊन एक छोटे दोन बिंदू घ्या आणि त्यातून एक रेषा पास करा. जिथे इथे आपल्याला छेदनबिंदू भेटेल तिथे आपल्याला पी आणि क्यू नाव द्यायचे आणि ही रेषा बनेल आपल्याला एम ही रेषा. तर आता कसे करायचे ते आपण शिकून घेऊ. पहिले आपण काम केलं, एक रेषा एल घेतली.
त्यावरती दोन बिंदू घेतले, त्याला नाव दिले ए आणि बी. आता पहा, गुन्ह्याच्या साहाय्याने हा गुन्हा जो सगळ्यात मोठा असतो तो गुन्हा आपण इथे उभा ठेवलाय रेषा एल वरती. त्यानंतर हा गुन्हा जो असतो, जो बरोबर एक त्रिकोण दाखवतो आणि हा एक काटकोन त्रिकोण दाखवतो. तर हा गुन्हा बरोबर 2.5 सेंटीमीटर इतके अंतर होईल तितक्या उंचीवरती त्याला ठेवा आणि इथे एक बिंदू घ्या आणि ह्या दोन बिंदूंमधून जाणारी एक सरळ लंब रेषा काढा. या दोन बिंदूंचे अंतर आपण 2.5 सेंटीमीटर इतके पकडले. तसेच आता बी बिंदूकडे जावा. इथे एक ए नावाचा एक गुन्हा घ्या जो आपल्याला बरोबर काटकोन त्रिकोण इतका असतो. त्यानंतर दुसरा बी गुन्हा घ्या, तोही 2.5 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती ठेवा. हा ए गुन्हा नेहमी आपल्या एल या रेषेवरतीच बरोबर असला पाहिजे आणि तिथून पुढे 2.5 सेंटीमीटर वरती आपला बी हा गुन्हा घ्या आणि तिथे बिंदू ठेवा. आता हे झाले आपले 2.5 सेंटीमीटर इतके अंतर. आता हे दोन्ही गुन्हे काढून टाकू आणि त्यामधून ए आणि ह्या दोन बिंदूमधून जाणारी एक आपण किरण काढून ठेवले. ह्या दोन्ही बिंदूंमधले अंतर आपले झाले 2.5 सेंटीमीटर इतके. आता काय करायचंय, ह्या दोन बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा काढायची आहे. ही झाली रेषा. या दोन बिंदूंना आपण नाव दिले पी आणि क्यू आणि ही रेषा झाली एम. तर अशा प्रकारे आपण गुन्ह्याच्या सहाय्याने समांतर रेषा काढू शकतो. तर पहा, आज आपण किती प्रकार शोधले किंवा किती प्रकार पाहिले. पहिला प्रकार म्हणजे असा की एक बिंदू घ्या, ही रेषा घ्या, त्या रेषेपासून एक वरती बिंदू घ्या आणि गुन्ह्याच्या सहाय्याने त्या बिंदूतून जाणारी रेषा काढा. त्यानंतर आपण शिकलो की दोन बिंदू घ्या, त्या दोन्ही बिंदूंच्या मदतीने आपण गुन्ह्याच्या सहाय्याने अजून दोन वरती एका अंतरावरती किंवा एक विशिष्ट अंतरावरती दोन बिंदू घ्या आणि त्यातून जाणारी रेष काढा. आता तिसरा प्रश्न असा येऊ शकतो की आपल्याला आता ठराविक अंतर घ्यायचं आहे आणि त्या ठराविक अंतरावरतीच हे दोन बिंदू असले पाहिजेत आणि त्यातून जाणारी रेषा काढायची. तर लक्षात ठेवा, गुन्ह्याच्या सहाय्याने आपण कुठल्याही रेषेला समांतर असणारी रेषा काढू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की आपण गुन्ह्याच्या सहाय्याने आपण कुठलीही समांतर रेषा काढू शकतो जर आपल्याकडे एक रेषा दिलेली असेल तर. मग भलेही आपण त्या रेषेला दिलेल्या रेषेवरती एक बिंदू घेऊन त्यातून समांतर रेषा काढा किंवा दिलेल्या रेषेवरती दोन बिंदू घ्या आणि बरोबर त्या दोन रेषेतून जाणारे लंब काढा आणि त्या लंबामधून आपण रेषा पास करा. किंवा दिलेल्या रेषेवरती दोन बिंदू घ्या, त्या दोन बिंदूंच्या वरती आपल्याला एक विशिष्ट अंतरावरती गुन्हा ठेवून तिथे बिंदू काढा दोन आणि त्यातून रेषा पास करा. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे उदाहरणे पाहिली. या पुढच्या भागात आपण सराव संच सोडवणार आहोत या समांतर रेषेवरती. तर असेच तुम्ही आज विद्यालयाचे व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून जिथे तुम्हाला सायन्स म्हणजेच गणित, हिंदी, मराठी किंवा वेगवेगळे विषय जे आपल्या अभ्यासक्रमात आहेत त्यांचं आपल्याला ज्ञान मिळू शकते किंवा तुम्ही अभ्यासही करू शकता. असेच तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा. आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात आपण सराव संच सोडवणार आहोत. धन्यवाद.